नमस्ते विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण स्कॉलरशिप इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स या चॅप्टर मधील क्वेश्चन्स सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। 5 जे नमुना प्रश्न दिलेले आहेत ते पाहिले आहेत। आज आपण या प्रकरणातील सर्व क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस जे आहेत ते सर्व प्रश्न पाहूयात। चला तर पाहूया क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस मधील पहिला प्रश्न। नीट पहा, हाऊ मेनी म्हणजे किती। 3 लेटर मीनिंगफुल वर्ड्स म्हणजे 3 अक्षराचे अर्थपूर्ण शब्द कॅन बी फॉर्म्ड तयार होऊ शकतात बाय अरेंजिंग लेटर ऑफ वर्ड ग्लास। बाय अरेंजिंग म्हणजे आपण व्यवस्था करून किंवा त्यांना योग्य क्रमाने लावून, अक्षरांना योग्य क्रमाने लावून, कोणत्या ग्लास या शब्दातील, इन ऑर्डर म्हणजे क्रमाने। मग आपल्याला बघायचं आहे की ग्लास जो शब्द आहे आपल्याकडं ग्लास GLASS आणि या ग्लास शब्दातील अक्षरे क्रमाने लावून, पण किती अक्षरी 3 लेटर। बघा 3 अक्षरी शब्द तयार करायचे आहेत आपल्याला आणि ते किती तयार होतील असं आपल्याला विचारलंय। बघूया आपण, हे बघा 3 अक्षरी म्हटलं की 3 अक्षरीच तयार करूया। GLA नाही शब्द तयार होत, LAS नाही शब्द तयार होत, ASS नक्की तयार होतो। कोणता शब्द तयार होतो? ASS। S म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? S म्हणजे खेचर। आता तुम्ही शब्द ऐकला असेल, पण खेचर म्हणजे नेमकं काय? गाढव पण नाही, गाढव म्हणावं तर गाढवापेक्षा छान चांगलं, आणि घोडा म्हणावं तर घोड्यापेक्षा खालच्या दर्जाचा, म्हणजे गाढवही नाही आणि घोडाही नाही। तुम्ही जर कधी वैष्णव देवीला वगैरे गेलात उंच ठिकाणी, माणसांना ने-आण करण्यासाठी या खेचराचा वापर केला जातो बघा। आणि मग हे खेचर हा प्राणी ऍस म्हणजे, मग आणखी पुन्हा कोणता शब्द तयार होतो का? तर बघा त्यानंतर ASS झाला। आता त्यानंतर आपल्याला GLAS, ए घ्यायचंच नाही, 3 अक्षराचं GLS, LSS असा काही शब्द तयार होत नाही। फक्त किती शब्द तयार होतात त्याच्यापासून? फक्त एकच, आणि तो कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये। ओनली वन वर्ड कॅन बी फॉर्म फ्रॉम द लेटर 3 लेटर फ्रॉम वर्ड ग्लास। आलं लक्षात? म्हणजे आपल्याला फक्त ऑप्शन नंबर काय येणार आहे? 2। आलं लक्षात सगळ्यांच्या? फक्त आणि फक्त एकच शब्द तयार होतो तिथं, दुसरा अर्थपूर्ण असला पाहिजे ना, काही पण तयार करून चालेल का? नाही। त्यानंतर आपण पाहूयात दुसरा प्रश्न। हाऊ मेनी स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स कॅन बी फॉर्म बाय अरेंजिंग द लेटर ऑफ द वर्ड ब्रिंग इन ऑर्डर। आता मगाशी आपल्याला काय सांगितलं होतं की ग्लास पासून, पण तिथं आपल्याला कंडिशन होती 3 अक्षरी शब्द, पण इथं आपल्याला अशी कंडिशन दिली नाही बा। हाऊ मेनी स्मॉल मीनिंगफुल वर्ड्स म्हणजे किती लहान अर्थपूर्ण शब्द कॅन बी फॉर्म तयार होऊ शकतील बाय अरेंजिंग क्रमाने लावून द लेटर ऑफ द वर्ड ब्रिंग मधल्या ह्या अक्षरांना क्रमाने लावून, इन ऑर्डर। बरं का, इन ऑर्डर म्हणलं की डावीकडून उजवीकडेच घ्यायचं, असं उलटं घ्यायचं नाही कधी पण, हे लक्षात घ्या। आणि आता मग बघूयात आपण कोणता शब्द दिलेला आहे आपल्याला? ब्रिंग, BRING बरोबर। याच्यापासून शब्द काय तयार होतात बघूया आपण। किती अक्षरे असं काय आहे का? अजिबात नाही। आपल्याला स्मॉल वर्ड्स म्हणलंय, आपण बघूयात। BR तयार होत नाही, BI तयार होत नाही, BN तयार होत नाही, BG तयार होत नाही। 2 अक्षरी तर बी पासून कुठला इथं झाला नाही। 3 अक्षरे बघू, BRI नाही होत, BIN, बिन हा शब्द असतो का? बिन शब्द बघितलाय का तुम्ही? बघा बिन तर नाही होत। आता इथं आपल्याला इन ऑर्डरच सांगितलंय, हे पण महत्वाचं आहे बरं का। मग इन ऑर्डर मध्ये म्हटल्यानंतर आपल्याला जे शब्द तयार होतील, जसे होतील तसे तयार करू। हे बघा आपल्याला आठवेल तसं, हे बघा हे 2 अक्षरे अगोदर आठवतोय की आपल्याला? बघा हे 2 अक्षर काय तयार झाला?
यन आहे की नाही अर्थपूर्ण शब्द. इन इन म्हणजे आत प्रिपोजिशन आहे ते. त्यानंतर दुसरा शब्द आपण बघूया हे बी बी आय आणि जी ऑर्डरनेस क्रमाने बी आय जी बिग. त्यानंतर आणखी शब्द आपल्याला कोणता तयार होतो तर बघा त्यानंतर 3 अक्षरी शब्द तयार होतो. कोणता बिग झाला. रिंग 4 अक्षरी आर आय एन जी आर आय एन जी रिंग. रिंग म्हणजे अंगठी किंवा घंटी. आर आय एन जी रिंग म्हणजे अंगठी किंवा घंटी. त्यानंतर आणखी काय शब्द तयार होतो का बघूया. तुम्हाला दिसतो का कोणता शब्द तयार होतो का आणखी जी इकडूनच तयार झाला पाहिजे. आता रिन हा एक शब्द तयार आहे बघा. रिन पण रिन काय एक साबण आहे बाकी काय नाही. रिन आपल्याला आणखी एक शब्द तयार होतो रिन. इन ऑर्डर म्हणल्यामुळे आपला आणखी असा एक शब्द तयार होतो बरं का आर आय बी रिब. पण ते इन ऑर्डर होत नाही. आर आय बी रिब म्हणजे काय छातीची बरगाडी जी असते का त्याला रिब म्हणतात आपण. रिब केज म्हणतात का छातीचा पिंजरा. ऐकलं की नाही कधी. पण हा उलटा होतोय म्हणून नाही. आता रिन हा शब्द साबणाच्या बाबतीतच आहे पण रिनचा अर्थ काय आहे ते पाहूयात आपण. पण हे 4 शब्द बाकी कुठला शब्द तयार होतोय का नाही होत. म्हणून 4 कुठं आहे ऑप्शन नंबर 2. म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. आणि रिन जर अर्थपूर्ण नसेल तर मग 3 शब्द तयार होतात. आलं लक्षात. पण रिन हे साबणाचं नाव आहे म्हणून रिन घेतलेलं आहे. तुम्ही रिन साबणाचं नाव बघितलं का तर याचं उत्तर म्हणून पर्याय क्रमांक 2 येत आहे. चला तर पाहूया तिसरा प्रश्न. नीट लक्ष द्या. आपल्याला विचारलंय विच ऑफ द स्मॉल वर्ड. विच ऑफ द स्मॉल वर्ड म्हणजे कोणता लहान शब्द. फ्रॉम टीच म्हणजे टीच या शब्दापासून. इज नॉट म्हणजे तुम्हाला माहित आहे नाही. कसा मीनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. बघा या शब्दापासून तयार होणारे शब्द आहेत हे. पण त्यातला कोणता शब्द हा अर्थपूर्ण तयार होत नाही ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा कोणता शब्द अर्थपूर्ण तयार होत नाही पाहण्यासाठी आपल्याला अगोदर याच्यापासून हे सर्व शब्द तयार होतात का बघावं लागेल. पहिला आहे इच. तर बघा EACH. इच म्हणजे काय बघा प्रत्येक. इच म्हणजे प्रत्येक म्हणजे हा तर अर्थपूर्ण शब्द आहे. त्यानंतर दुसरा बघू TEA. इथं आहे बघा TEA म्हणजे तयार होतो. आणि टी म्हणजे तर सर्वांनाच माहित काय आहे चहा. टी म्हणजे चहा. त्यानंतर TACH. हे बघा इकडे लक्ष द्या TACH हा सुद्धा शब्द तयार होतो तिथं. त्या ह्याच्यामध्ये अक्षर आहेत हे इन ऑर्डरच तयार होतो. परंतु ह्या शब्दाचा अर्थच काय आहे. टॅच म्हणजे तो अर्थपूर्ण शब्द नाही. त्याचा काय अर्थ आहे तर त्याला अर्थच नाही मीनिंगफुल नाही. आणि त्यानंतर EAT तयार होतो का पहा EAT. आता तुम्ही म्हणाल सर इन ऑर्डर EAT हा शब्द तयार झाला पण तो इन ऑर्डर नाही. तर इथं आपल्याला विचारलंच नाही इन ऑर्डर. इन ऑर्डर विचारलंय का नाही विचारलं. मग हा सुद्धा शब्द तयार होतो. इट म्हणजे खाणे. याला सुद्धा अर्थ आहे मीनिंगफुल वर्ड आहे. नसलेला कोणता आहे TACH. आणि म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 जो अर्थपूर्ण शब्द नाही. आलं लक्षात. आता पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. काय आहे प्रश्न. चूज अ प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे माहित आहे का तुम्हाला काय म्हणायचं. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी हवे. शब्दयोगी हवे आहे की नाही. प्रिपोजिशन फ्रॉम द वर्ड बिहाइंड. या बिहाइंड पासून आपल्याला काय करायचं आहे प्रिपोजिशन शोधायचं आहे. आता प्रिपोजिशन बरेच आहेत
बरेच शब्द प्रिपोजिशन आहेत. आपल्याला प्रिपोजिशन प्रकरण पे शिकायचे, परंतु अगोदर प्रश्न आलाय, येऊ द्या. आला तर आपण पाहूयात. आता ह्या बिहाइंड पासून बी सुद्धा शब्द तयार होतो. बी आहे की नाही बी, परंतु बी हे प्रिपोजिशन नाही. प्रिपोजिशन तुम्हाला माहित आहेत का? शब्दाला जोडून येणारे असतात. हे बघा, वर, खाली, जवळ, लांब, हे जे आहेत की नाही, अंडर, वर, इन, बिटवीन, अमंग, बिनीथ, बिलो, हे सगळे काय प्रिपोजिशन आहे. मग इथं आपल्याला प्रिपोजिशन कोणतं तयार होतंय ते पाहायचंय. इथं HIND दिसतो आहे, हाइंड. हाइंड असा शब्द हाइंड इथं दिसतंय, पण हाइंड काय असा प्रिपोजिशन आहे का? तर हे पण प्रिपोजिशन नाही. आपण प्रिपोजिशन पाहतो, बी प्रिपोजिशन नाही, हाइंड प्रिपोजिशन नाही. आणि बघा इन मात्र काय आहे? प्रिपोजिशन आहे. तयार होतं का नाही इथं इन? हे बघा, हा शब्द इथं इन म्हणजे हे मात्र प्रिपोजिशन आहे. आणि END एंड सुद्धा प्रिपोजिशन नाही. मग कोणता शब्द आहे प्रिपोजिशन असणारा? इन. आणि तो कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. बरं, कोणकोणती प्रिपोजिशन आहेत बाळांनो ते मी तुम्हाला आपल्याला पुढच्या एका चॅप्टर मध्ये, प्रिपोजिशन एक सेपरेट आपल्याला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पाहणार आहेत आपण. आता एवढंच लक्षात घ्या की इन या ठिकाणी प्रिपोजिशन तयार होत आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, फाइंड द स्मॉल हिडन वर्ड. फाइंड शोधा द स्मॉल हिडन वर्ड, लहान लपलेला शब्द म्हणजे त्याच्यामध्ये असलेला शब्द. विच इंडिकेट्स, दर्शवतो काय? हेड ऑफ द युनिट. एखादं युनिट असेल, एखादं कार्यालय असेल तर त्याचा प्रमुख हेड ऑफ युनिट. तुमच्या हेड ऑफ स्कूल असतो की नाही, एक हेड ऑफ टीचर. देयर आर सो मेनी टीचर्स इन युअर स्कूल बट वन टीचर इज हेड ऑफ देम. त्यांना आपण काय म्हणतो? हेडमास्टर किंवा प्रिन्सिपल म्हणतो की नाही, प्रिन्सिपल. मग ते प्रत्येक युनिटचा हेड असतो कोण ना कोण. मग हेड ऑफ युनिट. आता बघा, फ्रॉम द वर्ड हँकरचीफ, हा शब्द जरा ध्यानात ठेवा स्पेलिंगच. का माहितीये का? कारण वेळ म्हणजे करेक्ट स्पेल्ड वर्ड जेव्हा विचारला जातो तेव्हा असे शब्द दिले जातात आपल्याला. हँकरचीफ उच्चार आहे, परंतु बघा किती सोपा आहे शब्द. हँड HAND, KER, कर आणि चिप CHIEF. हँकरचीफ म्हणायचं, परंतु स्पेलिंग HAND आहे, हे लक्षात घ्या. हँकरचीफ म्हणजे काय? तर रुमाल. रुमाल माहिती आहे की नाही तुम्हाला? हँकरचीफ म्हणजे काय असतो? रुमाल असतो, रुमाल. आणि मग याच्यामध्ये आपल्याला असा शब्द शोधायचा या हँकरचीफ मध्ये की तो एखाद्या कार्यालयाचा, एखाद्या घटकाचा प्रमुख असेल. मग आपण पाहूयात याच्यामध्ये चिक CHICK तयार होतो. हे बघा, CHIC आणि इकडे उलटा के. चिक म्हणजे काय? गाल नाही, ते चिक CHEEK असतं. गाल म्हणजे CHEEK, चिक म्हणजे गाल. हे काय असतं? पिल्लू. चिक, कोंबडीचे पिल्लू. त्यानंतर चीफ म्हणजे प्रमुख असतो बाळांनो, प्रमुख. म्हणजेच काय असतो तो? हेड ऑफ युनिट. तुम्हाला माहिती आहे का नाही, चीफ मिनिस्टर म्हणतात. चीफ मिनिस्टर म्हणजे मंत्री, बरोबर आहे की नाही? महाराष्ट्रात आहेत की नाही मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं. त्याचं चीफ मिनिस्टर कोण आहे? माननीय देवेंद्रजी फडणवीस. हे काय आहेत? चीफ मिनिस्टर. म्हणजे त्या सर्व मंत्र्यांचे प्रमुख, त्या सर्व मंत्रिमंडळाचे प्रमुख चीफ मिनिस्टर. तसा चीफ हा शब्द काय आहे? हेड ऑफ युनिट साठी वापरला जातो. हँड काय हेड ऑफ युनिट साठी वापरला जात नाही, हात. आणि AND अँड हा सुद्धा शब्द वापरला जात नाही. म्हणजे त्या अर्थाचा शब्द फक्त कोणता आहे? चीफ. आणि मग चीफ म्हणजे प्रमुख, आणि हा कुठं आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न. तर बघा प्रश्न काय, हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स. 6वा प्रश्न आहे आपला. हाऊ मेनी म्हणजे किती, स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे लहान अर्थपूर्ण शब्द विल बी फॉर्म्ड बनतील
बाय रिअरेंजिंग द वर्ड डिअर. या डिअर या शब्दामध्ये असणारे अक्षरांचा क्रम बदलून किती असे लहान अर्थपूर्ण शब्द बनतील असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघूयात किती बनतात ते. या प्रश्नामध्ये जे दिलेले आहेत, कोणता शब्द आहे? डिअर. डिअर मधून बघा बरं, हा डिअर आहे. डिअर पासून आपल्याला किती शब्द तयार होतील? किती पण अक्षरे. आता इथं कुठं म्हणलंय का 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी असं म्हटलंय का? नाही. मग आपल्याला कमीत कमी 3 अक्षरापासून 4 अक्षरीचा तर शब्द तयार होऊ शकतो. 4 अक्षराचा सुद्धा असं काही नाही. दुसरा शब्द तयार झाल्यावर माग पुढं. आणि आपल्याला इथं काय म्हटलंय का? असं इन ऑर्डर म्हणलंय का? सांगा बरं. इन ऑर्डर, इन सिरियल, इन स्ट्रेट लाईन असं काय म्हटलंय का? अजिबातच नाही म्हटलेलं. म्हणजे आपण कुठला पण कुठं लेटर घेऊ शकतो आपण आणि शब्द बनवू शकतो. चला तर बघूयात आपण काय शब्द तयार होईल. तर पहा, 4 अक्षराचा एक शब्द तयार होतो इथं पहिल्यांदा. आर ई ए डी. हे बघा, आर ई ए डी. रीड म्हणजे वाचणे. हा एक शब्द तयार झाला. त्यानंतर अजून कोणता शब्द तयार होतो? तर बघा, 3 अक्षरी सरळ सरळ होतो. हा काय आहे? ई ए आर. इयर म्हणजे कान आहे की नाही? आणखी काय शब्द तयार होतो बघा बरं. यालाच आपण उलट सुलट करा. ह्याच अक्षराला ह्यालाच एक वर्ब तयार होतो, हेल्पिंग वर्ब तयार होतो आपल्याला. ए आर ई आर. आणखी काय शब्द तयार होतो का बघा? होतो का बघा? आता मागचे पुढचे होणार ना. आर ई डी बी होतो की रेड. हे काय? आर ई डी. आर ई डी रेड. आणखी काय शब्द तयार होतो का बघा? बघा, रीड झाला, इयर झाला, पुन्हा अजून इयर झाला, आर झाला, रेड झाला. आणखी काय शब्द तयार होतो का? 2 अक्षरी असू द्या, 3 अक्षरी असू द्या, नाही होत शब्द तयार. म्हणजे किती शब्द तयार झाले आपले? 1 2 3 4. मग 4 आणि असा ऑप्शन कुठे आहे बघा बरं? 4. तर 3 4 5 आणि 2. ऑप्शन नंबर 2 ला 4 दिले आणि म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? त्यानंतर पाहूयात आपण पुढील प्रश्न. काय आहे प्रश्न बघा. तर प्रश्न आपण लिहिलेला आहे फळ्यावर. हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स. हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स म्हणजे किती 2 अक्षरी शब्द कॅन यू फॉर्म तुम्ही तयार करू शकाल फ्रॉम द वर्ड सम. या सम या शब्दापासून किती 2 अक्षरी शब्द तुम्ही तयार करू शकाल असा हा प्रश्न आहे. तर बघा, 2 अक्षरीच तयार करायचे शब्द तर आपल्याला माहित आहे. SOME आहे. त्यापासून शब्द पहिला तर 2 अक्षरी म्हणल्यावर SO होतो. सो म्हणजे म्हणून. सो म्हणजे म्हणून. तुम्ही लिहित चला अर्थ त्याचा. मी जरी लिहिला नसेल तरी मी सांगतो तेव्हा लिहित चला. आणि मी म्हणजे मला. सो आणि मी. हे बघा, SO आणि ME हे 2च शब्द तयार होतात. तुम्ही आता बघा, कुठलाही शब्द तयार करता येतो का आपल्याला? तर कुठलाही शब्द तयार होत नाही. सो आणि मी हे 2च शब्द तयार होतात. आणि असं 2 कुठं आहे ऑप्शन मध्ये? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे 2. किती 2 अक्षराचे 2च शब्द तयार झाले. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न 8वा. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजे वर्णनात्मक शब्द शोधा म्हटलंय आपल्याला. त्यालाच आपण काय म्हणलंय? ऍडजेक्टिव्ह, विशेषण. डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजे काय असतो? ऍडजेक्टिव्ह. हिडन इन द वर्ड लपलेला. कुठं? इनरिचमेंट. इनरिचमेंट या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. समृद्धी. समृद्धी किंवा संपन्नता.
संपन्नता. हे बघा, समृद्धी म्हणजे मुलीचं नाव नाही. एखाद्या गोष्टीमध्ये विपुल प्रमाणात उपलब्धी असणे म्हणजे समृद्धी. नाही तर समृद्धी गावकरी खुश होईल, माझं नाव आहे म्हणून इनरिचमेंट. हे बघा, इकडे लक्षात घ्या. आणि आपल्याला शोधायचं आहे काय, तर डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच आपल्याला ऍडजेक्टिव्ह, विशेषण, बर का, ऍडजेक्टिव्ह शोधायचं आहे. मग याच्यात ऍडजेक्टिव्ह बघा, इनरिच ऍडजेक्टिव्ह नाही, संपन्न. त्यानंतर रिच, रिच म्हणजे श्रीमंत. आणि हे काय आहे बाळांनो, ऍडजेक्टिव्ह आहे. डिस्क्राइब म्हणतो का नाही आपण, राम इज रिच मॅन, बरोबर. राम इज अ रिच मॅन. रिच म्हणजे श्रीमंत. राम बद्दल रामचं वर्णन करतो की नाही. पुन्हा लक्ष्मण इज पोअर मॅन. पोअर सुद्धा काय झाला, तो डिस्क्रायबिंग वर्ड झाला, म्हणजेच ऍडजेक्टिव्ह झाला, म्हणजेच मराठीमध्ये विशेषण झालं. इथं फक्त कोणता आहे, रिच. हे काय, रिच म्हणजे संपन्न, रिच म्हणजे श्रीमंत, चीट म्हणजे फसवणे, आणि मर्चंट म्हणजे व्यापारी. व्यापारी असतात की नाही, कोण कपड्याचे व्यापारी असतात, कोण भाज्यांचे व्यापारी असतात, कोण फळांचे व्यापारी असतात. व्यापारी म्हणजे वस्तू आणून विकणारे लोक, म्हणजे ते व्यापारी. हे मर्चंट म्हणजे व्यापारी. हे शब्द मी जरी लिहिले नाही का नाही, बोलत असताना तुम्ही लिहिले पाहिजेत. हे श्रीमंती येते तुम्हाला. इन रिच म्हणजे पण संपन्न, संपन्न. मग बघा, या गोष्टी लक्षात घ्या. आणि म्हणून या प्रश्नामध्ये जो तयार होणारा शब्द आहे, तर सगळे शब्द तयार होतात. हे इन रिच, हे बघा इथे इन रिच इथपर्यंत होतो तयार. त्यानंतर रिच पण तयार होतो. हे बघा इथं रिच तयार झाला होतोय. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलंय मर्चंट, तर तुम्हाला इथं MERC माग पुढं कुठं ही घेऊन CHA नाही का याच्यामध्ये, नाही बहुतेक तयार पण होत नाही तो. पण आपलं उत्तर काय, रिच. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात. आतापर्यंत आपण 8 प्रश्न पाहिले. आता 9वा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट लेटर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. म्हणजे चूज द करेक्ट लेटर्स, योग्य अक्षरे निवडा म्हटलंय आपल्याला. बरोबर अक्षरे निवडा. टू मेक बनवण्यासाठी, मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी योग्य अचूक अक्षरे आपल्याला शोधायची आहेत. आता बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, इथं 2 असतील ना, 2 लेटर असतील की इथं असं डॅश. नाही, एकच दिलंय का तिथं, तरी पण बघा 2 असले पाहिजे. सगळीकडे 2 आहे म्हणल्यानंतर खाली 2 आहेत, म्हणून इथं सुद्धा 2 असायला पाहिजे. आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही, एकच दिलाय बहुतेक, तसं पण नाही. इथं पण 2 असले पाहिजेत बरं का, कारण सगळीकडे 2 आहेत आणि लेटर पण 2 वापरायचे आपल्याला, म्हणजे असलं पाहिजे. आता बघा, मग इथं 2 अक्षर घेऊन पुन्हा AT आहे, 2 अक्षर सोडलेले आहेत ALK, 2 अक्षर सोडून ICK, 2 अक्षर सोडून IN. पण आपल्याला खालीलपैकी कोणते 2 लेटर्स घ्यावे लागतील म्हणजे सगळे शब्द अर्थपूर्ण होतील हे बघायचंय. मी जर पहिला शब्द घेऊन बघितला PAT, पाठ असला काही शब्द, मला तर काही माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर बसायचं पाठ का. बरं, तुम्हाला एकदा वाटलं मी समजा बरोबर आहे. पुढे बघूया, PALK असा कुठे शब्द आहे का, नाही शब्द, बरोबर आहे. म्हणजे ह्याचा काही संबंधच येणार नाही, हे लेटर्स येणार नाही. त्यानंतर बघूया CH, तर CH घेतल्यानंतर बघा CHAT, चाट. चाट माहिती आहे की, ते तर आपला चाट म्हणजे दुसरा चाट, बाहेरचा वेगळा चाट, ते चाट मसाला, पीठ मसाला काय असेल ते. पण चाट म्हणजे गप्पा मारणे. चाट म्हणजे इथं येऊ शकतंय, मी लिहिलेलं नाही. इथं बघूया CHALK, चॉक. चॉक म्हणजे खडू आहे की नाही. त्यानंतर CHICK, चिक म्हणजे ह्याच्या अगोदर शब्द झाला बघा आपल्याकडं, पिल्लू, कोंबडीचं पिल्लू आहे की नाही. तुम्हाला घरात पिल्लू म्हणतात का नाही, पिल्लू म्हणायचं, मला पिल्लू नाही चिक म्हणायचं.
पुढं आणि इथं CHIN चिन म्हणजे काय हनुवटी आहे की नाही आपला खालचा भाग खालचा हनुवटी सगळ्यांना माहित आहे मग हे लेटर घेतल्यानंतर मात्र सगळे अक्षर अर्थपूर्ण सगळे जे आहेत का शब्द हे अर्थपूर्ण बनतात पुन्हा बघा हे बघा TEAT असले काही शब्द बनत नाही तिथं पण होत नाही KAAT नाही होत उगाच वेळ नको घालवायला मग शब्द काय तयार होतात बघा इथं CHAT चार्ट CHALK चॉक CHICK चिक CHIN चिन म्हणजे हनुवटी चार्ट कोणते शब्द तयार झाले बघा इथे लिहितो चार्ट पहिला शब्द चार्ट दुसरा चॉक CHALK चॉक तिसरा शब्द चिक CHICK आणि चौथा शब्द चिन CHIN चिन गप्पा चार्ट म्हणजे गप्पा चॉक म्हणजे खडू चिक म्हणजे पिल्लू कोंबडीचं आणि चिन म्हणजे हनुवटी आलं लक्षात त्यानंतर म्हणजे असं कुठं आहे ऑप्शन नंबर 2 चे CH हे 2 लेटर वापरल्यावर अर्थपूर्ण शब्द तयार झाले म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 आणि त्यानंतर 10वा प्रश्न पाहूया सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स अक्षरांचा एक समूह शोधायचा आहे मला वाटतं पर्याय लिहिले नाहीत काही की त्याचे आपण पर्याय लिहायचे राहिलेत बरोबर आहे पर्याय लिहूया त्याचे पर्याय मी सांगतो बघा एन मी बघून सांगतो आता इथं लिहितो पर्याय या बाजूला लिहितो पर्याय राहिले आपल्याकडून एक NCL दुसरा पर्याय HTD HT आणि D तिसरा पर्याय आहे HCM आणि चौथा पर्याय PGD असे पर्याय आहेत तर आता आपल्याला शब्द तयार करण्यासाठी बघा मी जर अगोदर एन घेतलं NEAT पहिला पर्याय घेतला NEAT असा शब्द नाही NET असतो नॅट कुठे शब्द आहे का असा हॅट आहे बाबा नॅट नाही त्यानंतर बघा दुसरा जरी आपल्याला शंका आली तर दुसरा बघा CAT कॅट होतोय आणि LAT कुठं होतोय लॅट नाही का होत म्हणून पहिल्या ऑप्शनचा तरी येणारच नाहीये दुसऱ्या ऑप्शन मध्ये बघा HAT हॅट गोल टोपी त्यानंतर TAT टॅट त्यानंतर DAT डॅट होतंय का नाही होत आता समजा तिसरा बघा HAT हॅट टोपी दुसरा बघा CAT कॅट मांजर आणि तिसरा बघा MAT मॅट म्हणजे चटई म्हणजे सगळे शब्द तयार होतात इथून ऑप्शन नंबर 3 न चौथ्याला बघायचंय का तरी पण PAT GAT आणि DAT नाहीत होत म्हणून बघा इथं येणार H इथं येणार C आणि इथं येणार M HCM ऑप्शन नंबर 3 आणि शब्द काय तयार होतील तर वरचं पुसून आपण शब्द सांगतो त्याच्या खाली काय तयार होतात ते लगेच सगळ्यांनाच कळत आहे हे काय अवघड आहे का HAT CAT आणि MAT हे शब्द तयार होतात अर्थपूर्ण म्हणून ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आलं लक्षात चला यानंतर पाहूयात राहिलेले 2 प्रश्न म्हणजे आपला हा चॅप्टर संपतो पहा हे 2 प्रश्न आणखी सोपे आहेत तुम्हाला लगेच समजतील सिलेक्ट द वर्ड म्हणजे शब्द निवडा दॅट इज नॉट दॅट म्हणजे जो इज नॉट नाही अ मीनिंगफुल वर्ड म्हणजे अर्थपूर्ण शब्द फ्रॉम द स्पेलिंग एनिथिंग या शब्दामध्ये जे अक्षर आहे त्याच्या स्पेलिंग पासून अर्थपूर्ण न बनणारा शब्द शोधायचा आहे आपल्याला
आता बघा इथं आपल्याला शब्द एनी, हे बघा इथं एनी आहे की नाही, एनी. हा एनी म्हणजे काय, एनीवन इन द क्लास, कोणीही. एनी म्हणजे कोणीही, बघा कोणीही. त्यानंतर हिंग. तुम्ही म्हणाल सर हिंग अर्थपूर्ण शब्द आहे की आमच्यात भाजीत टाकतात हिंग, पण ती मराठी मधला आहे, तो मसाल्याचा पदार्थ आहे तो हिंग, तो काही अर्थपूर्ण शब्द नाही. त्यानंतर इथं बघा हिंग तयार होत आहे ना इथं पण याची आयनची, परंतु तो अर्थपूर्ण नाही बाळांनो, हा अर्थपूर्ण शब्द नाही. त्यानंतर थिन, THIN, थिन म्हणजे काय, फॅटचा अपोजिट वर्ड. फॅट म्हणजे लठ्ठ जाडा आहे की नाही, आणि थिन म्हणजे सडपातळ हडकुळा. मग थिन म्हणजे हा पण अर्थपूर्ण शब्द आहे, सडपातळ. आणि पुढचा एक शब्द आहे बघा थिंग, हा पण तयार होतो THING, थिंग. थिंग म्हणजे काय, वस्तू. मग हे 3 शब्द अर्थपूर्ण आहेत, पण एकच शब्द अर्थपूर्ण नाही. आणि आपल्याला अर्थपूर्ण नसलेला शब्द शोधा म्हटलंय, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात, समजलंय. चला यानंतर पाहूया आजच्या या चॅप्टर मधला शेवटचा प्रश्न, लास्ट प्रश्न. काय, सिलेक्ट द हिडन वर्ड फ्रॉम द वर्ड हार्मफुल. हार्मफुल म्हणजे काय माहितीये का, धोकादायक, धोकादायक, हार्मफुल किंवा इजा होईल त्यापासून, आपल्याला ज्याच्यापासून धोका होऊ शकतो त्याला आपण हार्मफुल म्हणतो. विच इंडिकेट्स द पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि त्याच्यामधून एक तयार होणारा शब्द जे आपल्या शरीराचा एक अवयव दर्शवतो, असा शब्द शोधायचा आहे आपल्याला. इथं बा हार्म, HARM, हार्म दिलाय, तयार पण होतो, पण हार्म म्हणजे काय, इजा. इजा म्हणजे माहितीये का, इजा म्हणजे दुखापत. आपण म्हणतो जाता जाता मला ठेच लागली आणि इजा झाली, आहे की नाही, पडलो की इजा झाली. जखम जी असते का नाही, दुखापत म्हणजे इजा. फुल म्हणजे FULL, फुल म्हणजे पूर्ण असते बरं का, इथं DL नाही, फुल तरी पण पूर्ण समजा हा शब्द. पण आपल्याला काय पाहिजे, इथं बॉडी पार्ट पाहिजे ना, फुल काय बॉडी पार्ट आहे का. त्यानंतर हॅम, काय असला हॅम, हाम काय शब्द नाहीये, अर्थपूर्ण पण नाही शब्द. आणि त्यानंतर आर्म. आर्म म्हणजे काय, आर्म म्हणजे बाहू, भुजा, दंड. आर्म म्हणजे हा काय बॉडी पार्ट आहे की नाही, बॉडी पार्ट आर्म. आणि म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स या 8व्या चॅप्टर मधील क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिसचे असणारे सर्व प्रश्न, 12च्या 12 प्रश्न आजच्या या तासिकेत आपण घेतलेले आहेत. मला वाटतं तुम्हाला ते सर्व प्रश्न समजले असतील आणि याच्यावरचा एक बी प्रश्न तुमचा चुकणार नाही. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.